दरम्यान अजित पवार विमान अपघात प्रकरणी मोठी अपडेट येते। VSR विमान कंपनीचे मालक VK सिंग यांची 3 दिवस CIDने चौकशी केली। पायलट सुमित कपूरचीच चूक आहे असा VK सिंग यांनी खळबळजनक जबाब दिलाय। VK सिंग यांचा मुलगा रोहित सिंगची ही चौकशी यावेळी आता होणार आहे असं कळतं। ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी पुण्याहून आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, आता VSRचा मालक म्हणतोय की पायलटच दोषी, काय अधिक अपडेट्स आहेत? या सगळ्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप आणि सगळ्यात महत्त्वाचं जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याचे प्रकार सुरू असल्याचं आपण पाहतोय। जी चौकशी विमान मालकाची केली गेली त्यानं त्याचा जबाब दिला आणि त्या जबाबात त्यानं असं म्हटलेलं आहे की आमचं विमान फिट होतं पण वैमानिकाची चूक असू शकते, अशा पद्धतीचा जबाब त्यानं CIDची चौकशी जी झाली त्या चौकशीत अधिकाऱ्यांच्या समोर दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, या पहिल्या दिवशी जेव्हा CIDची कार्यालयामध्ये चौकशी VK सिंग याची सुरू होती तेव्हा माध्यमकर्मींची गर्दी त्या ठिकाणी झालेली होती आणि प्रतिक्रिया घेण्यासाठी, मालकाची भूमिका जाणून घेण्यासाठी। मात्र पुढचे 2 दिवस जी चौकशी CIDने पुण्यामध्ये केली ती अत्यंत गुप्तपणे केली। जे CIDचं मुख्य कार्यालय तिथे न करता इतर ठिकाणी ती चौकशी जी आहे ती CID कडून केली गेलेली आहे। आणि याच तिसऱ्या दिवशी जो जबाब VK सिंगने, अर्थात जो VSRचा मालक आहे, त्यानं दिलेला आहे त्यात त्यानं त्याची जबाबदारी ढकलण्याचा एक प्रकारे प्रयत्न केल्याचं दिसतंय। त्याचं असं म्हणणं आहे जो विमान चालक होता, पायलट होता, त्याची ती चूक आहे आणि त्याच्या चुकीमुळेच हा सगळा अपघात झालेला असू शकतो, अशा पद्धतीचा जबाब त्या मालकाने दिला। अर्थात पुढे आता या VK सिंगच्या मुलाची देखील चौकशी CID करणार आहे। या चौकशीत कोणते मुद्दे CID कडून विचारले जातात आणि कुठल्या गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल।